भात फोडणीचा टाकते आता गॅसला. लावलं केलं फोडणीचं. कोथिंबीर साफ करून घेतली पाहिजे, नाही तर आता खराब होऊन जाईल. यशला देते नाश्ता जसं होते. आता ह्याच्यात कोथिंबीर ठेवते. पक्षी बघा किती आले. पक्षी म्हणजे कबूतर आहे सांगून. एवढी कोथिंबीर चांगली निघाली आणि एवढी खराब निघाली. बरं झालं मी बघितलं, नाही तर वाट लागली असते. मस्त त्याला असं ठेवते डब्यात. रिपेअरिंगला मग ॲक्वागार्डनं चालू होणार आहे. आता कोण चालू करेल ॲक्वागार्ड? हे असं असं कोण खातं सांगा मला. पण हा पोरगा खातो. किती दिवस ठेवून देईल तसंच. परत प्लेन कुठे गेला दिसत नाही. धुकं आहे आज ना, थंडी कुठे माहिती नाही. दिसत सूर्याचा प्रकाश डायरेक्ट येतो ना. बघा खिडकीतून आला का डायरेक्ट यांना जेवण. आणि हे नवीन आता पान आलेलं आहे, म्हणजे पानं येतात. एक दाखवते तुम्हाला. हे बघा है ना. आणि हा जिराफ साऊथ आफ्रिकेवरून आणलेला. माझे माझे दीर आलेले ना तेव्हा त्यांनी आणलेलं हे. आणि आणखी एक वस्तू हे बघा इकडे दिसतं ते वरती, ते त्यांनी आणलेलं. किती छान वाटतं, मला खूप आवडते. म्हणजे ही झाडं आहेत ना, कुंड्या ह्या तिकडे उन्हात ठेवलेल्या मी. पण काय झालं माहिती आहे का, खूप ऊन लागतं त्यांना. आणि ऊन जास्त लागलं ना तरी पण ती झाडं नाही येत बरोबर. मग मी काय केलं माहिती आहे, इथे एक स्पेस आहे, म्हणजे आहे जागा, मग त्या जागेत मी झाडं लावून टाकली. मनी प्लांट आहे, ह्याचं एक आहे, काय त्याला म्हणतात लक्षात येत नाही आता, सदाफुलीचं आहे. आणि कोरफड लावली आहे. आणि ब्रह्मकमळ म्हणतात ते, ब्रह्मकमळ दाखवते तुम्हाला. हे ब्रह्मकमळ आहे. हे लास्ट टाईम मी जेव्हा रबालेला होती तेव्हा मी लावलेलं. त्याला एका वेळेस 11 फुलं आलेली. आणि ती फुलं रात्रीचीच येतात. म्हणजे साधारण 9:30 वाजता, 9-9:30ला ती उमलायला सुरुवात होते. ती 10 वाजता 1 तास जातो त्याला उमलेपर्यंत. कारण की फूल खूप मोठं असतं, कळी खूप मोठी असते त्याची. आणि उमलल्यावर व्हाईट आणि एवढं छान असतं ना. माझ्याकडे आता ते व्हिडिओ नाही राहिलेले. आय थिंक मला वाटतं दिनेशने FBला शेअर केलेले होते. दिनेश म्हणजे माझे मिस्टर, त्याने केलेले होते. तर त्याच्यात जर असेल तर मी नक्कीच. दररोजचं तेच रुटीन आहे. सकाळी उठा, साफसफाई करा, झाडू वगैरे मारायचं, देवपूजा करायची आणि मग नाश्ता करा. तेच होतं. पण आता मी बिझी झाली, सांगू कसं. कारण का माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे इंस्टाग्रामचं, यूट्यूबचं. आणि त्याच्यामुळे मी एवढी बिझी झाली आहे का मला आता टाईम पुरत नाही आहे. अक्षरशः
संध्याकाळपर्यंत माझं एडिटिंग हे ते चालू असतं, कारण का व्हिडिओ टाकावे लागतात. जर मी व्हिडिओ टाकले नाही तर तुम्ही मला कसे बघणार दररोज डेली सोप म्हणाल तसं येते. तर ते व्हिडिओ टाकावं लागतात मला, आणि मला असं वाटतं का मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं. माझं जे काय चाललं आहे म्हणजे मला ना असं कोणी टोमणे वगैरे देऊन मी त्यांच्या कोणाशी चुगल्या करेल, कुठे जाऊन बसेल चार चौघामध्ये आणि चुगल्या करेल, हे नको आहे मला. हे अजिबात नको आहे मला. मला असं हवं आहे की जेणेकरून माझ्या भावना समजतील. मी तुम्हाला काहीतरी सांगते, मी एकटी आहे किंवा काय, मला असं वाटलं म्हणजे आपली माणसं आहेत, मी आपल्या माणसांना सांगते माझे काही असेल दुःख, काही दुःख सुख सगळं असतं. आता मी सुखात आहे तर दुःख पण असेल, असं नाही आहे का मी आता हसते किंवा हसून बोलते किंवा व्हिडिओमध्ये एवढी हॅपी असते तर मला काही प्रॉब्लेम नसतील. प्रॉब्लेम सर्वांनाच असतात, पण एक फॅमिली असते आपली, आपण आपले प्रॉब्लेम फॅमिलीलाच सांगतो. तसं तुम्ही माझे फॅमिली आहेत आणि फॅमिलीलाच मी प्रॉब्लेम सांगणार आहेत माझे. आणि मला तरी असं वाटतं का तुम्ही माझ्याशी जॉईंट होऊन माझ्याशी बोला, मला सांगा का नाही असं नाही, आणि मी माझे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सांगणार आहेत. प्रॉब्लेम सुख असेल तर सुखाचं, दुःख असेल तर दुःखाचं, पण दररोज कनेक्ट राहा माझ्याशी. मला बरं वाटतं. ॲक्च्युली मला आधी वाटलेलं का माझ्याशी हे होणार नाही आहे, कारण का दररोज आपण किती मोबाईल घेणार आणि काय व्हिडिओ टाकणार आहे, आपण कुठे जात येत नाही आहे, घरीच असतो, घरची किती कामं असतात. पण नाही, आता मला समजायला लागलं का काय कामं असतात घरात, म्हणजे असं वाटायचं का आपण फ्री आहे बाबा. पण नाही, असं नाही आहे. लेडीज घरात आहे ती फ्री नाही आहे, तिला पण भरपूर कामं आहेत. आता मला समजलं कुठलंही म्हणजे कुठलंही फील्ड असू दे तुमचं, म्हणजे कुठेही तुम्ही जॉब करत असू दे किंवा चांगल्या हुद्द्यावर, कोण पोलीस असेल, कोण काही असेल, मिनिस्टर जरी असतील, लेडीज वगैरे सगळेच, सर्वांना कामं आहेत. लेडीज कधीच फ्री नसते. आणि काही जेंट्स असे असतील का ते म्हणत असतील का नाही त्यांना काही कामं आहेत, आम्ही कमवून आणतो तर ते नुसतं खाणार बसणार घरात, असं नाही. घरातली कामं कधीतरी तुम्ही करून बघा. आणि मला खरंच आता असं वाटते का मी म्हणजे भरपूर भरपूर काम आहे बाबा आपल्याला. चला, आता दिवसभराचे काय काय होते मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि प्लीज माझ्याशी कनेक्ट राहा, दररोज माझे व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि तुमचे काय विचार असतील माझ्याविषयी किंवा मी काय चेंज केलं पाहिजे, बोलण्यात चेंज केलं पाहिजे किंवा मी कुठल्या टॉपिकवरती बोललं पाहिजे तेही सांगा मला. ते मला बरं वाटेल का तुम्ही माझ्याशी बोलतात, मला काहीतरी विचारतात. आता मला काय जर तुम्ही काय मला विचारलंच नाही आणि मी बोलत राहिली एकटीच, तर मला असं वाटेल का तुम्ही मग मला इग्नोर करताय असं वाटतं. पण प्लीज असं नका करू, इग्नोर नका करू. तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा. काय प्रश्न असतील तर विचारा, मी सगळ्यांची उत्तरं देईल तुम्हाला. ओके, भेटूया आपण नंतर. करायला लागते आणि मग बघूया आजचा बेत काय. एक सरप्राईज भेटणार आहे जर काम झालं तर तुम्हाला. परवा दिवशी, आज कोण वार आहे, आजचा बुधवार, उद्या गुरुवार, तर परवा दिवशी तुम्हाला एक सरप्राईज असेल. म्हणजे माझ्यासाठी पण सरप्राईजच येते. सरप्राईज म्हणजे सरप्राईज नाही, खूप मोठं असं काम होईल. ते जर झालं तर मी तुमच्याशी नक्की शेअर तर करावंच लागणार आहे बाबा, शेअर तर करावं, त्याच्याशिवाय तर होणार नाही. शेअर तर करेल. आणि मी अशा ठिकाणी जाणार आहे ना, माझी खूप इच्छा आहे, माझी नाही सर्वांचीच असते, ते तुम्ही बघालच. पण बघूया आता कसं काय ते कसं होईल. मी तर म्हणते झालं पाहिजे ते. मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ तो ऑनलाईन येऊन शेअर करेल. पण माझं सबस्क्राईब वाढले तर मी ऑनलाईन येईल, लाईव्ह येईल, नाहीतर नाही ना. बघूया, मी व्हिडिओ तरी पाठवेल. सबस्क्राईब करा प्लीज.
इकडे. चल. दररोजचा हिचा हाच प्रोग्राम झाला आता.